नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर आज रविवार असल्यामुळे आज मी सकाळीच आलो आमच्या तुकाई मातेच्या दर्शनासाठी। तर पहा, दर रविवारप्रमाणे या रविवारी सुद्धा मी आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये आलो आहे। हे आहे आमचे तुकाई मातेचे मंदिर, हे सुद्धा आमच्या घरापासून खूपच जवळ आहे। यानंतर मी आलो आमच्या गावामध्ये, जेथे आज आहे तुकाराम बीज। तर या तुकाराम बीजेच्या निमित्ताने आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन केलेले होते। पहा, या मंडपामध्ये दर रात्री आता रोज कीर्तनाचे व प्रवचनाचे कार्यक्रम होतील। यानंतर मी आलो विण्याच्या मानकरी लिहिलेल्या एका तक्त्याकडे, जेथे आम्ही आमचा विणा किती वाजता आणि कोणत्या नंबरला आहे ते पाहिले। दरवर्षीप्रमाणे यासुद्धा वर्षी आम्हाला विणा घ्यायचा होता आणि आमचा नंबर मात्र 14वा होता आणि 11 ते 12 विणा आमच्याकडेच राहणार होती। यानंतर आम्ही घेऊन आलो आमच्या म्हशींना पलड्यामध्ये बांधायला। आता उन्हाळा असल्यामुळे आमच्या माळावरील सर्व गवत संपले आहे, त्यामुळे आम्ही म्हशींना पलड्यातच बांधतो। यानंतर मी आलो आमच्या मोटरला चालू करायला। तर चला स्टार्टर सुरू करूयात। स्टार्टर चालू करताच पहा, या बॉक्समध्ये आता लाईट दिसू लागलेली आहे। सुमारे 375 वोल्ट लाईट आपल्याला दिसत आहे। तर ही आहे आमची विहीर, जेथे आम्ही अशा प्रकारे मोटरसुद्धा लावलेली आहे। आता पहा, दर उन्हाळ्याप्रमाणे या उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीमध्ये खूप जास्त प्रमाणात शेवाळ झालेले आहे। विहिरीची काळजी योग्य प्रकारे घेतल्यामुळे अशा प्रकारचे शेवाळ दरवर्षीच आम्हाला पाहायला मिळते। यानंतर मी आलो आमच्या गावामध्ये, जेथे अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पहा किती सुंदर प्रकारे लाइटिंग केली होती आणि याच मंदिरासमोर आता अखंड हरिनाम सप्त्यामधील कीर्तन होणार होते आणि ठीक 9:30 वाजता मंदिरासमोर कीर्तन सुद्धा झाले आणि आजची कीर्तन रूपी सेवा देणार होते पांडे येथील मनोज महाराज साळुंखे। मी लगेचच मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामधून कीर्तन पाहू लागलो। मी जेव्हा मंदिरामध्ये आलो तेव्हा येथील लहान लहान मुले पहा कीर्तन सुरू असतानाच झोपी गेली। कीर्तन संपल्यानंतर सुमारे 12 वाजता आमच्या गावामध्ये हरिजागर सुरू झाला। तर पहा, हे आहे आमच्या गावातील हरिजागराची काही दृश्ये। तुम्हाला हे दृश्य पाहून नक्कीच वाटले असेल की मी येथे मंदिरात काय करत होतो। तर मी घेतली होती ही विणा। दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी ही विणा घेतलेली होती। आमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये 1 तास विणा घेण्याचा मान असतो आणि तो आज असल्यामुळे मी येथे विणा घेण्यासाठी आलो होतो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।